महाराष्ट्र विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी आज त्यांच्या ग्रामदेवतेचे दर्शन घेतलंय। वेंगुर्ला तालुक्यातील मातोंड येथे दाखल होत त्यांनी श्रीदेवी सातेरीचं दर्शन घेतलं। यावेळी देवस्थान कमिटीच्या वतीने विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचं स्वागत करण्यात आलं। येणाऱ्या बजेट अधिवेशनात कोकणच्या सर्वांगीण विकासासाठी अनेक विषय घेतले जातील। यामध्ये पर्यटन, आरोग्य, दळणवळण त्याचबरोबर रोजगाराचा विषयही मार्गी लागेल। तसेच आपण दुसऱ्यांदा विधानसभेचा अध्यक्ष झाल्यानंतरच प्रथमच आपण श्रीदेवी सातेरीचे दर्शन घेतले। त्यांच्या कृपेमुळेच मला यश मिळाले असे मी मानतो। यापुढे कोकणात जास्तीत जास्त येणार आणि कोकणच्या विकासासाठी प्रयत्न करणार अशी प्रतिक्रिया यावेळी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिली आहे। आई सातेरीच्या आशीर्वादाने आज परत एकदा महाराष्ट्र विधानसभेचा अध्यक्ष म्हणून महाराष्ट्रवासियांची सेवा करायची संधी मला प्राप्त झाली आहे। दरवर्षी या मातीतले असल्यामुळे आणि याच आमच्या जिल्ह्यातले असल्यामुळे, सावंतवाडी वेंगुर्ल्याचे असल्यामुळे आम्ही सातत्याने इकडे दरवर्षी जत्रेसाठी येतोच। परंतु यंदा त्रिपुरारी पौर्णिमेला 15 नोव्हेंबरला जत्रा होती आणि निवडणूक असल्यामुळे मला तेव्हा येता आलं नव्हतं आणि त्यापूर्वी येऊन गेलेलो आणि देवीचे आशीर्वाद घेण्यासाठी व आमच्या ग्रामस्थांना सर्वांना यांचे आभार मानण्यासाठी आज त्यांच्या आशीर्वादातून, देवीच्या आशीर्वादातून महाराष्ट्र विधानसभेतील सर्वोच्च पद हे सिंधुदुर्गवासियाला, सिंधुदुर्गाच्या पुत्राला मिळालेलं आहे आणि महाराष्ट्राची सेवा करायची संधी मिळाली आहे। त्यामुळे आईचे आभार मानून, आईचे आशीर्वाद घेण्यासाठी मी आज मातोंडला आलो आहे आणि या सिंधुदुर्गात जी विकास कामं करायची आहेत, आज ही संधी प्राप्त झाल्यानंतर आपल्या जिल्ह्यासाठी इकडचे रखडलेले रस्त्यांची कामं असतील अथवा इकडे देवस्थानांची जी विषय असतील, प्रलंबित विषय असतील, हे सगळे विषय सोडवण्याची गरज आहे। त्याचप्रमाणे इकडे नोकरी धंदा ह्याला वाव देण्यासाठी अधिक इको फ्रेंडली असे उपक्रम इकडे राबवणं आवश्यक आहे। इकडे टुरिझमला वाव देणं आवश्यक आहे। इकडे फूड प्रोसेसिंग इंडस्ट्री आणणं आवश्यक आहे आणि या कोकणाचं नैसर्गिक सौंदर्य न घालवता इकडे शाश्वत विकास करणं हे आमच्या विचाराधीन आहे। त्यामुळे ह्यापुढेही मी कोकणात अधिक येणार आहे आणि कोकणातला अधिक संधी कशी मिळेल या संदर्भात पुढचं कार्य करणार आहे। पर्यटन इकडे वाढवण्यासाठी आमचा प्रयत्न सातत्याने होता आणि राहणार आहे। आता इकडे आपल्याला माहिती आहे चिपीला पण एअरपोर्ट झालेला आहे। मोपा इंटरनॅशनल एअरपोर्ट आमच्या वेंगुर्ला सावंतवाडीपासून जेमतेम अर्ध्या तासाच्या अंतरावरती आहे आणि त्यामुळे आता इंटरनॅशनल टुरिझम या जिल्ह्यात कसं आणता येईल या संदर्भात आम्ही काम करत आहोत। या संदर्भात गेल्या अधिवेशनात पण मुख्यमंत्र्यांबरोबर चर्चा केलेली आहे आणि मी अशी विनंती केलेली आहे की जेवढे छोटे विमानतळ राज्य शासनाने उभारलेले आहेत त्या सगळ्या ठिकाणी मुंबईवरनं जी राज्याची राजधानी आहे आणि देशाची आर्थिक राजधानी आहे तिकडनं या छोट्या विमानतळावरती कंपल्सरी फ्लाईट्स ऑपरेटर्सनी ऑपरेट करणं आवश्यक असल्यामुळे त्या संदर्भातले नियम बनवण्यात यावे। सर, ज्या गोष्टी राज्यासाठी आणि राज्याच्या जनतेसाठी आवश्यक आहे, त्यांच्या विकासासाठी, त्यांच्या पुढे जाण्यासाठी ज्या आवश्यक गोष्टी आहेत त्या सगळ्या गोष्टी विधिमंडळातनं आम्ही प्राप्त करण्याचा पूर्ण प्रयत्न करू। त्यासाठी यंदा राज्याचं फार गांभीर्याने लक्ष आहे राज्य शासनाचं आणि कोकणाला वाव दिला तर राज्याचं पण इकॉनॉमिक पॅटर्न ही फार पुढे जाऊ शकेल असा सगळ्यांनाच विश्वास आहे। त्यामुळे कोकणाला यंदा चांगला न्याय मिळेल असा माझा पण विश्वास आहे। थँक्यू।